नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रकाश चव्हाण आपलं हार्दिक स्वागत करतो। मुलांनो, तुम्ही जेव्हा आपल्या वर्गामध्ये इंग्रजी वाचत असताना अनेक शब्दांचे अर्थ तुम्हाला मराठीमध्ये लवकर सांगता येत नाही। तर अशा वेळेला जर का आपल्याकडे मोबाईल सारखं साहित्य साधन असेल किंवा संगणक असेल शाळेमध्ये, तर त्याच्यामध्ये आपण ते शब्दांचा अर्थ कसा पाहू शकतो, यासाठी आपण काय करावे हे आपण शिकणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला गुगलने एक स्पेशल असे एक वेबसाईट दिली आहे, ती म्हणजे गुगल ट्रान्सलेट। त्याचं नाव काय आहे? गुगल ट्रान्सलेट। आपण गुगल क्रोम ओपन करायचं आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या संगणकामध्ये किंवा लॅपटॉपमध्ये, आणि सर्च बारमध्ये टाकायचं गुगल ट्रान्सलेट। गुगल ट्रान्सलेट आपण टाकलं तर इंग्लिश टू मराठीवर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला गुगल ट्रान्सलेट ओपन झालेलं आहे। इथं आपल्याला भाषा सिलेक्ट करायची असते। तुम्हाला इंग्रजीतून मराठी पाहायचं आहे की मराठीतून इंग्रजी करायचं आहे, असं आपल्याला दोन पर्याय आहेत, किंवा इथं भाषा आपण बदलू शकतो। हे बघा, आपल्या ज्या भाषा आहेत त्या भाषा वेगवेगळ्या भाषा आहेत। समजा तुम्ही एखाद्या देशात तुम्ही प्रवासाला गेलात, ग्रीकमध्ये गेलात किंवा चीनमध्ये गेलात, तर चीनी भाषेतलं आपलं मराठी रूपांतर काय आहे ते तुम्हाला करता येईल। मराठी भाषेतला शब्द चीनी भाषेत काय म्हणतात ते करता येईल। आज आपण इंग्रजीचा वापर करणार आहोत, म्हणून आपण इंग्रजी भाषा सिलेक्ट केली। इंग्रजीमधून त्याचा अर्थ आपल्याला मराठीत पाहायचा आहे, तर इथं या दुसऱ्या भागाला अनेक भाषा दिलेल्या असतात, त्यापैकी आपण मराठी सर्च केली आहे। आता इंग्रजीचा शब्द मला इथं एक आढळलेला आहे, तो म्हणजे ब्रांच। हा इंग्रजी शब्द जो होता तो मी इथं टाईप करतो। तो ब्रांच म्हणजे काय हे मला माहीत नाही। BRANCH हा ब्रांच शब्द मला माहीत नव्हता। तर ब्रांच म्हणजे काय, तर ब्रांच म्हणजे शाखा। तसेच त्याचे अनेक शब्दसुद्धा आहेत। बघा, हा एक शब्द, एक अर्थ त्याचा आला ब्रांच, त्याचा उच्चार कसा करायचा ते पण इथं आपण समजू शकतो। बघा, याचा उच्चार आपण करून ऐकून पाहूया। ब्रांच, ब्रांच कसं करायचं आहे हे बघा, उच्चार करायला शिका, ते सुद्धा इथं दिलेलं असतं। त्याच्यावर तुम्ही जर क्लिक केली तर तुम्हाला त्याला उच्चार करायला शिकवणार आहे। बघा, ब्रांच, हे बघा, ओठांची हालचाल सुद्धा तुम्हाला इथं दाखवते। बघा, ब्रांच, ब्रांच। ओके, आपण बॅक जाऊया। ब्रांच, त्याचा मराठी अर्थ इथं आला आहे शाखा। तर फक्त शाखाच होतं का ब्रांचचा अर्थ? तर नाही, अनेक वेगवेगळे शब्द आहेत त्याचेवाले। हे बघा, ब्रांच, डिपार्टमेंट, ऑफशूट, नंतर राउंड्स आणि सेक्टर, आणि मराठीमध्ये त्याला आणखी दुसरा अर्थ आहे फांदी। ब्रांचमध्ये काय? फांदी। नंतर फाटासुद्धा त्याला एक अर्थ असतो, आपण आणखी घेतलं। असे वेगवेगळे अर्थ या ब्रांच शब्दाचे आहेत। याचे समानार्थी शब्द आपल्याला इथं पाहता येतात। म्हणजे आपल्याला इंग्रजीमध्ये जो शब्द आढळतो बोलताना, ज्या शब्दाची अर्थ समजत नाही असा शब्द इथं आपण टाकू शकतो। आता आपण दुसरा शब्द टाकून पाहूया, ग्रास। GRASS, ग्रास। आता ग्रास मी इंग्रजीतून टाकला तर ग्रास म्हणजे काय? गवत। इथं त्याचा उच्चार पण आपल्याला पुन्हा समजून घ्यायचा आहे। आपण बोलताना एखाद्या उच्चार आपला चुकू शकतो, तर तो उच्चार आपण इथं समजून घेऊया। बघा, ग्रास, ग्रास, ग्रास म्हणजे गवत। त्याच्यानंतर पुन्हा एक आपण वेगळा शब्द टाईप करून पाहूया, तो म्हणजे क्राफ्ट। क्राफ्ट हा शब्द आहे क्राफ्ट, CRAFT, क्राफ्ट। त्याचा आता उच्चार पाहू आपण। क्राफ्ट, क्राफ्ट काय उच्चार आहे? क्राफ्ट, क्राफ्ट। आणि त्याला मराठीमध्ये म्हणतात हस्तकला। क्राफ्टला काय म्हणतात? हस्तकला। हाताने ज्या वस्तू बनवल्या जातात त्याला, कागदाच्या म्हणा, लाकडाच्या म्हणा, ज्या वस्तू बनवतात त्याला आपण क्राफ्ट असं म्हणतो। तर या पद्धतीने तुम्हाला इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ पाहिला आपण। आता तुम्हाला मराठीतला शब्द इंग्रजीत करायचा आहे समजा, तर हा जो दोन बाण आहेत बघा, उलटे सुलटे करण्याचे, या बाणवर आपण क्लिक केली तर ते बाण इकडच्या तिकडे जातात। बघा, हस्तकलाला काय म्हणतात? हँडीक्राफ्ट। काय म्हणतात? हँडीक्राफ्ट। आता आपण वेगळा शब्द पाहूया, शाळा हा शब्द टाईप केला। कोणता? शाळा, शाळा। ओके, हे बघा, मराठीत शाळा आपण म्हटलो तर त्याला इंग्रजीत काय म्हणतात? स्कूल।
म्हणजे एखादा शब्द तुम्हाला तुम्ही मराठीतून इंग्रजी शिकणारे विद्यार्थी आहात आणि ज्या वेळेला एखादा इंग्रजी शब्दार्थ आपल्याला आठवत नाही पण मराठी शब्द आपल्याला माहिती आहे, तर त्याचा इंग्रजी शब्द शोधण्यासाठी सुद्धा गुगल ट्रान्सलेटचा तुम्ही अतिशय प्रभावीपणे वापर करू शकता. आपण दुसरा एखादा शब्द पाहूया, वनस्पती. एक जोड शब्द आपण टाकून पाहूया काय होतं बरं. वनस्पती. हां बघा, वनस्पती हा शब्द टाकला. वनस्पतीला काय म्हणतात? प्लांट, झाड म्हणून ना. किंवा त्याला उच्चार आपण समजून घेऊया, प्लांट. प्लांट. आता तो पाहिला आपण तर त्याचे चित्रसुद्धा आपल्याला दिलेत बघा. त्याची त्यांनी गुगल ट्रान्सलेट किती छान आहे की आपण वनस्पती टाकलं होतं त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते इंग्लिशमध्ये त्याचा त्याने अर्थ आपला इंग्लिशमध्ये त्याचा शब्द सांगितला, प्रतिशब्द, आणि त्याला जे सुटेबल चित्र आहेत ते चित्र पण त्यांनी आपल्याला पाठवलेले आहेत. नंतर त्याला आणखी खाली वेगवेगळे शब्द, प्लांट्सला आपण वनस्पती, रोपे, रोपटे, यंत्रसंच, एखाद्याला फसवण्यासाठी रचलेला कट बघा, आपण प्लॅन म्हणतो ना, काय प्लॅन केला व त्याचंसुद्धा, आणि रुजत आहे. आपण आणखी एखादा शब्द टाकून पाहूया. समजा मला टाकायचं आहे फिरत आहेत. रात्री फिरत आहेत असं पूर्ण वाक्य. रात्री फिरत आहेत पूर्ण विराम दिला. द नाईट्स आर रोलिंग. आता आपण वेगळं घेऊया. कुत्रा भुंकत ना, कुत्रा भुंकत आहे. कुत्रा भुंकत आहे. द डॉग इज बार्किंग. बघा, द डॉग इज बार्किंग. लगेच आपल्याला ते वाक्य, द डॉग इज बार्किंग, म्हणजे मराठीतून तुम्हाला इंग्रजीत लिहिता येत नाही तर छोटे छोटे वाक्य, खूप मोठे वाक्य टाकले तर त्याचा जो इंग्रजी उच्चार आहे किंवा इंग्रजी भावार्थ आहे तो बदलू शकतो. म्हणून 3 शब्द 4 शब्दांचं जर वाक्य असेल तर त्याचं गुगल ट्रान्सलेटद्वारे आपण इंग्रजीत अतिशय छान पद्धतीने ट्रान्सलेट करून ते वाक्यरचना आपल्याला इंग्रजीमध्ये लिहिता येते. या पद्धतीने तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकात वाचन करत असताना जे काही शब्द तुम्हाला अडत असतील वाचत असताना, तर त्या शब्दांचा उच्चार तुम्ही या ठिकाणी उच्चाराची स्पेलिंग इथं टाकून इंग्रजीतून मराठी, मराठीतून इंग्रजी तुम्ही करू शकता. ते बघा, आता मी हे बदल केलं, त्याला उलटं केलं. द डॉग इज बार्किंग, कुत्रा भुंकत आहे. उलटं केलं तरी तेच त्यांचं आलेलं आहे. शी इज सिंगिंग आपण इंग्लिशमध्ये लिहू आता. शी इज सिंगिंग. ओके, हे बघा, सी इज सिंगिंग. शी इज सिंगिंग. हां, एक वाक्य टाकलं मी छोटंसं, सी इज सिंगिंग. त्याचं मराठी अर्थ झाला ती गात आहे. म्हणजे तुम्हाला गुगल ट्रान्सलेटद्वारे इंग्रजीतून मराठीतले शब्द शोधता येतात आणि इंग्रजीचा मराठी उच्चार ते शोधता येतो आणि मराठी अर्थ शोधता येतो. तसेच मराठी अर्थाचा इंग्रजी अर्थातले वाक्य शब्द तुम्हाला इथं शोधता येतात. असा प्रभावी वापर गुगल ट्रान्सलेटचा आपण आपल्या वर्गात करू शकतो. धन्यवाद.